हजारो वर्षापूर्वीची गोष्ट आहे. संपूर्ण पृथ्वीवर भीषण दुष्काळ पडला होता. नद्या कोरड्या पडल्या होत्या आणि थेंबर पाण्यासाठी सृष्टी तडफडत होती. पण नाशिकच्या ब्रह्मगिरी पर्वतावर एक असा आश्रम होता जिथे निसर्ग अजूनही हिरवागार होता. तो आश्रम होता ऋषी गौतम आणि माता अहिल्या यांचा. इतर ऋषींना गौतम ऋषीच्या या समृद्धीचा हेवा वाटू लागला. त्यांनी एक भयानक षडयंत्र रचले. त्यांनी गणपती बाप्पाला प्रसन्न करून एक मायावी गायीला गौतम ऋषींच्या शेतात पाठवलं. जेव्हा ऋषींनी त्या गायीला हळुवारपणे गवताच्या काडीने बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ती गाय तिथेच कोसळली आणि तिने प्राण सोडले. एका क्षणात गौतम ऋषींवर गोहत्याचा कलंक लागला. पण मित्रांनो, हे तर फक्त सुरुवातीचं नाट्य होतं. या घटनेमुळे साक्षात गंगेला स्वर्गातून पृथ्वीवर उतरावं लागलं आणि महादेवाला आपलं रूप बदलावं लागलं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 7व्या ज्योतिर्लिंगाचं म्हणजे त्र्यंबकेश्वरचं ते रहस्य, जे आजही विज्ञानाला कोड्यात टाकतं. आपल्यावरील कलंक धुण्यासाठी गौतम ऋषींनी ब्रह्मगिरीवर कठोर तपश्चर्या सुरू केली. त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन महादेव प्रकट झाले. तेव्हा ऋषींनी एकच मागणं मागितलं, हे देवा, मला पावन करण्यासाठी गंगेला इथे पाचारण करा. गंगा माता प्रकट तर झाली, पण ती प्रचंड वेगाने वाहू लागली. तिला शांत करण्यासाठी शिवाने आपली जटा उपटली, तरीही गंगा इकडून तिकडे लुप्त होत होती. शेवटी ऋषींनी कुश वापरून गंगेला एका ठिकाणी थांबवलं, ज्याला आज आपण कुशावर्त तीर्थ म्हणतो. इथूनच उगम झाला दक्षिण गंगेचा म्हणजेच गोदावरीचा. आता या मंदिराच्या सर्वात मोठ्या रहस्याकडे वळूया. तुम्ही भारतातील कोणतेही ज्योतिर्लिंग पहा, तिथे फक्त महादेवाची पूजा होते. पण त्र्यंबकेश्वर हे जगातील एकमेव असं ठिकाण आहे जिथे एकाच लिंगात 3 देवता वास करतात. ब्रह्मा, जो सृष्टीचा निर्माता आहे, विष्णू, जो सृष्टीचं पालन करता आहे, आणि महेश, जो सृष्टीचा संहारक आहे. एका छोट्याशा खड्ड्यात ही 3 लिंगे अंगठ्या एवढी आहेत. या लिंगांमधून सतत पाण्याचा प्रवाह होत असतो. हे पाणी कुठून येतं, हे आजही एक रहस्य आहे. लोक म्हणतात ही साक्षात गंगा आहे, जी आपल्या प्रभूंच्या चरणांना स्पर्श करण्यासाठी येते. पण चिंतेची एक बाब आणि रहस्य असं आहे की ही 3ही लिंग हळूहळू झिजत चालली आहे. शास्त्रज्ञ म्हणतात हे नैसर्गिक शरण आहे, पण पुराणांमध्ये काही वेगळंच लिहिलंय. असं मानलं जातं की ज्या दिवशी ही लिंग पूर्णपणे झिजून अदृश्य होतील, तो कलियुगाचा अंत असेल. तुम्हाला काय वाटतं, ही निसर्गाची किमया आहे की दैवी संकेत? कमेंट्स मध्ये नक्की सांगा. पेशवे काळात पुन्हा बांधलेलं हे मंदिर काळ्या पाषाणाने बनवलं आहे. त्याच्या कळसावर सोन्याचा मुलामा आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, या मंदिराच्या मुकुटात कधी काळी प्रसिद्ध नासरक हिरा होता, जो इंग्रजांनी लंपास केला. आजही या लिंगावर जो सुवर्ण मुकुट चढवला जातो, तो फक्त सोमवारी दुपारी 4 ते 5 या वेळेतच भक्तांना पाहायला मिळतो. मित्रांनो, त्र्यंबकेश्वर हे केवळ एक मंदिर नाही, तर ते श्रद्धा, निसर्ग आणि गूढ रहस्यांचा संगम आहे. गौतम ऋषींची ती तपश्चर्या आणि गोदावरीचा तो पवित्र उगम आपल्याला आजही शुद्धतेची जाणीव देते. जर तुम्हाला ही कथा आणि माहिती आवडली असेल, तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. तुम्ही कधी त्र्यंबकेश्वरला गेला आहात का? तुमचा अनुभव कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हो, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढील ज्योतिर्लिंगाचं रहस्य पाहणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओम नमः शिवाय.